तू जॉब करतेस ना तेवढंच कर, यूट्यूबवरती तुला काही जमणार नाही असं मला कमेंट आली होती. मी खरं तुम्हाला सांगू, जर यूट्यूबवरती मला काहीच जमलं नसतं तर 4 वर्ष जी काही मेहनत करते ना ते अजूनपर्यंत मी केलीच नसती. केव्हाच मी ते थांबून किंवा माझं चॅनल डिलीट करून मोकळी झाली असती. पण माझे खूप सारे स्वप्न आहेत, खूप सारे ड्रीम आहेत. कधीतरी वाटतं की मी कधीतरी माझे चॅनल माझं ग्रो होईल आणि मी छान सक्सेस होईल. पण हे तुम्हाला असं वाटत असेल ना तर तुमचं ते बोलतात ना खूप मोठा गैरसमज आहे. प्रयत्न करत राहा, कधी ना कधीतरी यश नक्कीच मिळेल. हे हे माझे विचार आहेत. असो, तुम्हाला वाटत असेल की शॉर्टकटने खूप काही लवकर मिळत असेल तर मला वाटतंय की जेवढं आपल्याला जास्त मेहनत करायला लागतं ना तेवढं आपल्या पुढे खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार असतात ना, म्हणून आपल्याला थोडा वेळ लागतो. आज आहे गणेश चतुर्थी. तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मला काही सुट्टी नव्हती, मी ऑफिसमध्ये गेले होती आणि छानपैकी आज परिपूर्ण स्वयंपाक करायचा होता. केला होता मी ॲक्च्युली, पण तितक्यात दीपकचा फोन आला आणि म्हणाला की मला ड्युटी लागलेली आहे. पण मी सगळं स्वयंपाक केलेला आहे, तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. पहिल्यांदा मी आळूवडी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, तर ती नक्की जाऊन बघा. आणि बघा, मस्त झालेली होती आणि माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता. छोलेची भाजी, खीर, पण आपली पुरी, डाळ भात, वडी, हे सगळं मी उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला तुम्हाला मिळेल. सो मिनी ब्लॉग आवडला तर नक्की फॉलो करा. चलो बाय.